नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। माणगाव शहरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी नसबंदी आणि लसीकरण मोहीम। माणगाव शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून सारे जहां से अच्छा फाउंडेशन आणि वेट्स फॉर चेंज या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे। या उपक्रमांतर्गत आज गुरुवार दिनांक 11 जुलै उतेखोलवाडी माणगाव परिसरातील 5 भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यात आले। माणगाव शहरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झाले आहेत। रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि सायकलवर किंवा दुचाकीवर प्रवास करणारे नागरिक यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। काही भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्यांनी रस्त्यावर धाव घेणे, रात्रीच्या वेळी भुंकणे व हल्लेखोर वागणूक यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेकांनी पालिकेकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्याचे चित्र नव्हते। आता या दोन संस्थांच्या मोहिमेतून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची सुरक्षित नसबंदी करण्यात येणार आहे। माणगावमध्ये आता साधारण आपण बघतो एवढ्या वर्षांमध्ये खूप साऱ्या भटक्या कुत्र्यांचा त्रास माणगावकरांना होतोय। तर सारे जहां से अच्छा वेट्स फॉर चेंज ह्या ऑर्गनायझेशन थ्रू ते दर आठवड्याला माणगावमध्ये येतात आणि जी भटकी कुत्री आहेत ती त्या कुत्र्यांना पकडतात आणि ते कोलाडला घेऊन जातात। तिथे त्यांचं वॅक्सिनेशन होतं, त्यांचं स्टरिलायझेशन होतं आणि त्यांचं नसबंदीचं पण ऑपरेशन केलं जातं। आणि जर त्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांना इंटरनल काय असतील तर त्या सर्जरीसुद्धा ते फ्री ऑफ कॉस्ट करतात। त्यासाठी ते कोणतेही चार्जेस घेत नाही आणि 8 दिवसांनी ती कुत्री बरी झाली की त्यांना ते पुन्हा आहेत त्या जागेवर आणून सोडतात। याच्यामुळे कदाचित येत्या भविष्यामध्ये माणगावकरांना भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास कमी होणार आहे। तर त्यांच्यासाठी खरंच खूप एक चांगली गोष्ट ते माणगावकरांसाठी करतात। एक माणगावकर म्हणून मी त्यांच्या ह्या कामाचं खरंच खूप कौतुक करते आणि सर्व माणगावकरांच्या वतीने खरंच त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे। थँक्यू सो मच।